नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि कसे आहात सर्वजण? आय थिंक सर्वजण ठीक आणि आरामात असतील अशी अपेक्षा करते. तर आज होता रविवार आणि खूप दिवस झाले मी किचनचे व्लॉगच टाकत नव्हते. खूप जण कमेंट्स देखील करत होते. आणि फिरायला गेल्यानंतर आल्यानंतर आम्ही आजारी पडलो. म्हणजे सर्दी खोकला हाच प्रॉब्लेम. त्यामुळं घर देखील चेंज केलं होतं. तर आज रविवार उशिरा झाला होता उठायला आणि लवकर लवकर स्वयंपाक करून घेतला. आज रविवार ड्युटीला गेले होते, मंथ एंड. आणि टिफिन देण्यासाठी मी इतकं फास्ट फास्ट 2-3 भाकऱ्या करून घेतल्या आणि एक साईडला भेंडी वगैरे चिरून घेत होते तसंच. आणि आमचे छोटे राजे येऊन भाकरी मोडण्याच्या पूर्ण तयारीतच होते. मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ ऑफ करत होते तेव्हा येऊन उलटणं फिरव, त्या भाकरीमध्ये एखादं बोट दाबून जा, असा हा त्याचा धंदा असतो. त्यामुळे त्याला सांभाळत मला 4 जणांचा थोडा स्वयंपाक असतो, तो करणं एक टास्कच असतो. आणि तो काड्या करत असतो, टी व्ही बघत असतो, त्याचा प्लग काढ. मग अशा कितापातीमध्ये व्हिडिओ करायला थोडीशी अडचण होते. मग जेव्हा जेव्हा मिस्टर घरी असतात तेव्हा मी व्हिडिओ काढतच असते. आणि आज खूप दिवसातून छान भाकऱ्या करावं म्हटलं. आणि तर आज अशी फजिती झाली की मी इतकं सुंदर भाकऱ्या केले आणि भेंडीची चटणी, शेंगाची चटणी, दही असा बेत मिस्टरांना टिफिनमध्ये सर्व पॅक केला. आणि गंमत अशी झाली की रोजच्याप्रमाणे मला वाटलं की टिफिनवाल्यांची गाडी येईल आणि टिफिन घेऊन जाईल. परंतु संडेला टिफिन नसतो आणि मीही विसरले. मी खाली जाऊन डबा ठेवून आले आणि मला मिस्टरांना सांगायचंच मी विसरून गेले की डबा ठेवला आहे. आणि मिस्टर देखील विसरून गेले की आज संडे आहे. ते रोजच्याप्रमाणे ड्युटीला गेले. टिफिनवाले भैया काय आलेच नाहीत. त्यामुळे 2 वाजेपर्यंत माझं टिफिन खालीच होतं. आणि मोबाईल सायलेंट असल्यामुळे मिस्टर कॉल केले तेही मला ऐकू नाही आलं. आणि आज माझे मिस्टर राहिले उपाशी. उपाशी म्हणजे तेथे कॅन्टीन आहे, परंतु तिथलं जेवण एवढं काही खास नाही असं ते म्हणतात. तरी इमर्जन्सीला जेवलो असं सांगितलं. परंतु इतकं सुंदर भाकरी आणि मस्त भेंडीची चटणी. लोकांना वाटेल हां किती सिंपल आहे, परंतु तुम्ही खाऊन तर बघा. दुसऱ्या कशाची टेस्ट तुम्हाला आवडणारच नाही. आणि भेंडीमध्ये काही न घालता फक्त अर्धा किलो भेंडी मस्त धुवून त्याला पुसून चिरून घेतलं. त्यात 3-4 हिरव्या मिरच्या आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या टाकून 2-3 चमचे चमचे म्हणते 2-3 चिमूट जिरे टाकून मस्तपैकी मिक्सरला आबोडधोबड असं वाटून घ्यायचं. तुमच्याकडं मस्तपैकी मोठं जर उखळ असेल तर तुम्ही त्यात पण करू शकता. पाहिजे असेल तर 2-3 शेंगदाण्याचे दाणे घालू शकता. तर आम्ही घर चेंज केल्यापासून इथे एक गिरणी आहे आणि पीठ व्यवस्थित दळून देतात. त्यामुळे माझी भाकरी देखील मस्त होत आहे. चला तर मग चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत राहा. एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा करते. धन्यवाद.